नमस्कार मित्रांनो, MPC BD यूट्यूब चॅनलवरती प्रथम स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत राज्यघटनेची निर्मिती कशी झाली यावर प्रश्न व उत्तर याचे स्पष्टीकरण सगळे बघणार आहोत। चला तर आपण चालू करूया। मग यामध्ये मित्रांनो 50 प्रश्न आहेत, त्यापैकी 30 प्रश्नांचे उत्तर तुम्ही देऊन दाखवा। याचा तुम्ही अभ्यास नाही करत, टाइमपास करतात। चला तर पहिला प्रश्न घेऊ आपण। नमस्कार। प्रश्न पहिला बघा, इसवी सन 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? ऑप्शन बघा, पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चक्रवर्ती राजगोपालाचारी, तिसरा राजेंद्र प्रसाद, चौथं कन्हैयालाल मुंशी। तर मित्रांनो या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, डॉक्टर राजेंद्र प्रसाद। जेव्हा घटना समितीची निर्मिती झाली तेव्हा घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाला निवड केलं तर फ्रान्सच्या प्रथेनुसार 9 डिसेंबर 1946 रोजी जेव्हा पहिली घटना समितीची पहिली सभा भरली तेव्हा सचिननाथ सिन्हा हे अध्यक्ष होते। कधी? 9 डिसेंबर 1946ला। त्यानंतर 11 डिसेंबर 1946ला जेव्हा घटना समितीच्या सभेची दुसरी बैठक पार पडली तेव्हा अध्यक्ष बनले राजेंद्र प्रसाद। तर या क्वेश्चनचा आन्सर आहे मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद। प्रश्न दुसरा, भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय पद्धतीत कोण खरा प्रमुख असतो? तर ऑप्शन बघा मित्रांनो, राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान, मुख्यमंत्री। मित्रांनो संसदीय पद्धती आपण ब्रिटिश राज्यघटने घेतलं होतं। तर मित्रांनो यात खऱ्या अर्थानं जो देशाचा राष्ट्रप्रमुख कोण असतो तर राष्ट्रपती असतो, आणि देशाचा शासकीय प्रमुख कोण असतो तर तो शासनाचा प्रमुख असतो पंतप्रधान। म्हणजे खऱ्या अर्थानं पंतप्रधानांकडे सत्ता असते। पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ जे निर्णय घेईल तो खरा निर्णय असतो। राष्ट्रपती हे नुसतं नावाचे पद आहे, म्हणजे एक ते नामदर्शित पद आहे। त्यामुळे राष्ट्रपती नुसतं सही करण्यासाठी आणि त्यांच्या नावाने मंजूर सगळा चालू असतो। खरा प्रमुख म्हटलं तर पंतप्रधान असतो। म्हणून या दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर आहे पंतप्रधान। प्रश्न तिसरा, टिंबटिंब हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते। टिंबटिंब हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते। ऑप्शन 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वल्लभभाई पटेल, ऑप्शन 3 राजेंद्र प्रसाद, ऑप्शन 4 पंडित नेहरू। तर मित्रांनो या क्वेश्चनचा आन्सर आहे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष हे राजेंद्र प्रसाद होते। जर क्वेश्चन असा आला भारतीय घटना समिती तात्पुरते अध्यक्ष कोण होते तर ते सचिंद्रनाथ सिन्हा असे होते। ते 9 डिसेंबर 1946ला घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष होते। त्यानंतर जेव्हा दुसरी घटना समिती सभा पार पडली ती म्हणजे 11 डिसेंबर 1946ला, त्यावेळी राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष बनले। प्रश्न चौथा, पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते? तर मित्रांनो जेव्हा ऑप्शन बघा, पहिला के संतानम, दुसरा अब्दुल कलाम आझाद, तिसरं जॉन मिताई, चौथं फ्रँक अँथोनी। तर मित्रांनो जेव्हा पहिली बैठक पार पडली तर 9 डिसेंबर 1946ला पहिली बैठक पार पडली। फ्रान्सच्या प्रथेनुसार सर्वात ज्येष्ठ कोण आहे त्याला अध्यक्ष केलं। मग अध्यक्ष कोण झाला? सचिननाथ सिन्हा झाला। आणि उपाध्यक्ष म्हणून कुणाला नियुक्त केलं तर याचा क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन 4 फ्रँक अँथोनी यांना उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केलं होतं। पुढे बघा, भारतीय राज्यघटना टिंबटिंब रोजी स्वीकारण्यात आली। मित्रांनो ऑप्शन 1 नोव्हेंबर 26, 1949, जानेवारी 26, 1949, जानेवारी 26, 1950, नोव्हेंबर 10, 1949। तर मित्रांनो या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन 1 26 नोव्हेंबर 1949। भारतीय राज्यघटनेची एकूण 11 सत्रे पार पडली। शेवट सत्र पूर्ण झाल्यानंतर 11 सत्र पूर्ण झालं 14 ते 26 नोव्हेंबर 1949ला शेवट सत्र पार पडलं। ते म्हणजे 11 सत्र पार पडले। आणि त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि सगळ्यांनी मिळून भारतीय राज्यघटना ही स्वीकृत करण्यात आली 26 नोव्हेंबर 1949ला। तर पुढील प्रश्न बघा, भारताची घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी झाले? ऑप्शन 1 18 डिसेंबर 1946ला, ऑप्शन 2 9 डिसेंबर 1946ला, ऑप्शन 3 15 डिसेंबर 1946, ऑप्शन 4 15 ऑगस्ट 1947। मित्रांनो घटना समितीचे पहिलं अधिवेशन 9 डिसेंबर 1946 झालं होतं। दुसरं अधिवेशन 11 डिसेंबर 1946 झालं आणि तिसरं अधिवेशन 13 डिसेंबर 1946 झालं। तर मित्रांनो 9 डिसेंबर 1946ला जेव्हा पहिलं अधिवेशन घडलं त्यावेळी अध्यक्ष होते तात्पुरते अध्यक्ष म्हणून सचिननाथ सिन्हा होते। तर पुढील बघा 7वा प्रश्न,
खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समिती सदस्य नव्हती? तर मित्रांनो ऑप्शन बघा, डॉक्टर के.एम. मुन्शी, पंडित जवाहरलाल नेहरू, एन. गोपालस्वामी अय्यंगार, श्री डी.पी. खैतान. तर मित्रांनो 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना झाली. तर या मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते, एक अध्यक्ष आणि 6 सदस्य होते. त्यापैकी अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाकीचे सदस्य नाव सांगतो बघा मी. एन. गोपालस्वामी अय्यंगार, अलाउद्दीन कृष्णस्वामी अय्यर, सईद मोहम्मद सदाउल्ला, डी.के.एम. मुन्शी, एन. माधवराव आणि टी.टी. कृष्णाचारी असे एकूण 7 सदस्य अध्यक्षाला धरून होते. तरी स्थापना झाली होती 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना झाली होती. ते लक्षात ठेवा, स्थापना कधी झाली आणि सदस्य कोण कोण होते ही महत्त्वाची समिती आहे. यांच्याकडे पूर्णपणे राज्यघटना तयार करण्याची, मसुदा तयार करण्याची, राज्यघटनेच्या समितीकडे घटनेचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी दिली होती. तर प्रश्न 8वा बघा, भारताचे संविधान तयार करणारे संविधान सभा टीम निर्माण झाली होती. मित्रांनो भारतीय संविधान जी तयार होती ती कुठल्या संविधान सभेवर निर्माण झाली होती? ऑप्शन बघा खाली, 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेतर्फे, 1947च्या भारतीय स्वतंत्रतेच्या कायद्याने, तिसरा ऑप्शन हंगामी सरकारच्या ठरावाने, चौथा ऑप्शन भारताच्या राष्ट्रीय काँग्रेसद्वारा. तर मित्रांनो याचा ऑप्शन 1 आन्सर आहे. 1946च्या कॅबिनेट मिशनने या योजनेतर्फे संविधान सभा निर्माण झाली होती. 1946च्या कॅबिनेट मिशनप्रमाणे 389 सदस्याची निर्मिती झाली होती. त्यापैकी 296 जागा ब्रिटिश प्रांतामध्ये गेल्या होत्या आणि 93 जागा संस्थानिकांना झाल्या होत्या. ब्रिटिश प्रांतामध्ये 296 जागापैकी 292 जागा हे 11 प्रांतामध्ये गेल्या होत्या आणि 4 राहिलेल्या उच्च आयुक्तामध्ये गेल्या होत्या. ते 4 कुठे गेल्या होत्या? दिल्ली, अजमेर, कुर्ग आणि बलुचिस्तानमध्ये गेल्या होत्या. तर 1946च्या कॅबिनेट मिशनच्या योजनेने संविधान सभा निर्माण झाली होती. पुढील प्रश्न बघा 9वा, खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यावरून असे निर्देशात येते की वास्तविक कार्यसत्ता पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या मंत्रिमंडळाच्या हातात असते? तर ऑप्शन बघा, प्रतिनिधिक लोकशाही, अध्यक्ष लोकशाही, संसदीय लोकशाही आणि प्रत्यक्ष लोकशाही. तर मित्रांनो प्रश्न 9चा आन्सर आहे संसदीय लोकशाही. संसदीय लोकशाही आपण ब्रिटिशांकडून घेतलं. यामध्ये एक संसद मंत्रिमंडळ असणार, त्यात पंतप्रधान असणार, असे सगळे या संसदीय लोकशाहीमध्ये असणार आहेत. तर हे आपल्याला निर्देशामध्ये येते. प्रश्न 10वा बघा, 10वा काय म्हणतोय, खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे बघा. घटना समितीची पहिली सभा 9 डिसेंबर 1948 रोजी झाली. ऑप्शन 2, 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीची भारताची राज्यघटना स्वीकृत झाली. ऑप्शन 3, 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली. ऑप्शन 4, राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समितीला 2 वर्ष 11 महिने 17 दिवस म्हणजे जवळपास 3 वर्ष लागली होती. तर मित्रांनो प्रश्न 10व्याचा आन्सर आहे, चुकीचा आन्सर कुठला विचारला आहे? तर प्रश्न 10व्याचं क्वेश्चन आहे, पहिलं घटना समितीची पहिली सभा 9 डिसेंबर 1948 नसून 9 डिसेंबर 1946ला पहिली सभा पार पडली होती. खालचं 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. 26 नोव्हेंबर 1949ला घटना समिती भारताची स्वीकृत करण्यात आली. परत अंमलात कधी आली? 26 जानेवारी 1949ला. आणि चौथं कसं झालं होतं? 2 वर्ष 11 महिने 17 दिवस हे जवळपास 3 वर्ष घटना निर्माण करण्यास लागले होते. तर हे खालची 2, 3, 4 बरोबर आहेत. पहिलं बरं चुकीचं आहे. प्रश्न 11 बघा, खालीलपैकी विचारत घ्या. भारतीय संविधानाने ब्रिटिश संसदीय प्रारूपाचे अनुकरण केले होते. भारतात संविधान सर्वश्रेष्ठ आहे, संसद नव्हे. भारतीय न्यायालयांना संसदेने पारित केलेल्या कायद्याची संविधानात्मकता तपासण्याची सत्ता प्राप्त नाही. तर वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे म्हणले? तर मित्रांनो ऑप्शन 1 बघा, भारतीय संविधानाने ब्रिटिश संसदीय प्रारूपाचे अनुकरण केले होते. हे बरोबर आहे. आपण ब्रिटिश संसदेकडनं प्रारूप घेतलं होतं. दुसरं बघा, भारतीय संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे, संसद नव्हे. बरोबर, संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे. क ऑप्शन काय म्हणतोय? भारतातील न्यायालयांना संसदेने पारित केलेल्या कायद्याची संविधानिकता तपासण्याची सत्ता प्राप्त नाही. तर ऑप्शन चुकीचं आहे मित्रांनो. जेव्हा संसद कायदा करते तेव्हा सर्वोच्च न्यायालय ते कायदा तपासून बघते की हा कायदा आपल्या संविधानाला धोका न पोचवणारा आहे का नाही. जर आपल्या संविधानाच्या बाहेरचा असेल, संविधानाला धोका पोचत असेल
तर सर्वोच्च न्यायालय तो कायदा नष्ट करण्यासाठी संसदेला सांगतो आणि ते संसदेत करायला लागतो, रद्द करायला लागतोच. म्हणून पूर्णपणे संविधानाचा तपासणी सत्ता ही सर्वोच्च न्यायालयाला आहे. म्हणून ऑप्शन हे चुकीचं आहे. प्रश्न 12 बघा. भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद, दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जी.बी. कुलकर्णी, सरदार वल्लभभाई पटेल. तर मित्रांनो, आपल्या घटना समितीचे स्थापन करताना विविध समित्या पार पडल्या होत्या. या समित्यामध्ये भरपूर समित्या होत्या. त्या समित्यामध्ये तुम्हाला मी एक एक समित्या वाचून दाखवतो कोण कुठले अध्यक्ष होते. तर मित्रांनो, कार्यपद्धती नियम समिती राजेंद्र प्रसाद, सुकाणू समिती अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. तसेच मूलभूत हक्क, अल्पसंख्याक, आदिवासी आणि वगळलेले क्षेत्र वरील सल्लागार समिती वल्लभभाई पटेल होते. मूलभूत हक्क उपसमिती जे.बी. कुलकर्णी, अल्पसंख्याक उपसमिती एस. मुखर्जी. तर मित्रांनो, ध्वज आणि राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. संघराज्य अधिकार समिती जवाहरलाल नेहरू, संघराज्य घटना समिती अध्यक्ष जवाहरलाल समिती, मसूद समिती अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. तर मित्रांनो, एकूण भरपूर समित्या होत्या, त्यापैकी 8 समित्या महत्त्वाच्या होत्या. त्यापैकी आता तुम्हाला सांगतो, राजेंद्र प्रसाद हे सुकाणू समितीचे अध्यक्ष होते. तसेच राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसूद समितीचे अध्यक्ष होते. जी.बी. कुलकर्णी हे मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष होते. सरदार वल्लभभाई पटेल हे मूलभूत हक्क, अल्पसंख्याक, आदिवासी आणि वगळलेले क्षेत्र यावर समितीचे अध्यक्ष होते. तसेच प्रांतामध्ये सुद्धा हे अध्यक्ष होते. प्रांतीय घटना समितीचे अध्यक्षसुद्धा सरदार वल्लभभाई पटेल होते. तर पुढील प्रश्न बघा, 13वा. खालीलपैकी कोणते राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्ये समजता येतील? राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्ये समजता येतील. तर मित्रांनो, 13चा ऑप्शन बघा. राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठ, न्यायालयीन पुनर्विलोकन, कल्याणकारी राज्य, घटनादुरुस्तीबाबतचे संसदेचे मर्यादित अधिकार. तर मित्रांनो, 13चा आन्सर आहे ऑप्शन 4 अ, ब, क, ड ही सगळी राज्यघटनेची वैशिष्ट्य आहेत. राज्यघटने सर्वश्रेष्ठ आहे. राज्यघटनेच्या त्याला कोणीही म्हणजे राज्यघटनामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. तर बदल करणार असला तर संसदेची मंजुरी हवी लागत्या. साध्या बहुमत असते, विशेष बहुमत असते, विशेष बहुमताने दुरुस्त करतात. सर्वश्रेष्ठ आहे राज्यघटना आहे. आणि न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय? जेव्हा तुम्ही कायदा करता तो कायदा सर्वोच्च न्यायालयामध्ये जातो. सर्वोच्च न्यायालयाने त्याला जर मान्य दिला तरच तुम्ही ते कायद्यामध्ये रूपांतर होऊ शकते. त्यानंतर 13वं काय? कल्याणकारी राज्य. आणि घटनादुरुस्तीबाबत संसदेचे मर्यादित अधिकार. म्हणजे काय मित्रांनो, घटनादुरुस्ती करताना संसदेला 3 अधिकार दिले आहेत. एक साध्या बहुमताने घटनादुरुस्ती करता येते, एक विशेष बहुमताने आणि एक अतिविशेष बहुमताने. साध्या घटनादुरुस्ती म्हणजे काय मित्रांनो, ते आता एकूण संसदेचे सदस्य किती आहेत? हजर असलेल्या आता एकूण आहेत 545. आपल्या लोकसभेचे किती आहेत? 545 आहेत. त्यापैकी हजर असलेल्या सदस्यसंख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त. तर समजा हजार किती आता 545 पैकी 300 हजार आहेत. त्या 300च्या निम्म किती? 150. 151 पेक्षा जास्त मतदान पडलं तर हे साध्या बहुमताने आपल्याला घटनादुरुस्ती करता येते. आणि विशेष बहुमताने म्हणजे काय मित्रांनो, 545 पैकी निम्मी तर लागणारच. तसंच उपस्थित असलेल्या 2/3 मतदान व्हायला पाहिजे. म्हणजे किती? आता उपस्थित किती? 400 जण आहेत. आणि 400 × 2/3 करून जे लागते तेवढं तुम्हाला मतदान केलं पाहिजे. असं हे विशेष बहुमत आहे. आणि अतिविशेष बहुमताने काय? निम्म्यापेक्षा अधिक राज्यांना परवानगी घ्यायला लागते. हे घटनादुरुस्तीबाबतचे एक संसदेचे मर्यादित अधिकार आहे. तर मित्रांनो, राज्यघटनेचे मूलभूत वैशिष्ट्ये समजले जातात. पुढील प्रश्न बघा. संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठकी तत्व टिमटिमूच्या राज्यघटनेवर स्वीकारले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला आता एक फोटो येईल. त्या फोटोत तुम्ही वाचून बघा की काय म्हणले बघा. आता तुम्हाला सगळं सांगतोय. भारत सरकार कायदा 1935 कडनं आपण काय घेतले बघा. संघराज्यीय शासन पद्धती, राज्यपालाचे पद, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणी तरतुदी, प्रशासकीय तपशील हे सगळे आपण भारत सरकार कायदा 1935 कडून घेतले. त्यानंतर ब्रिटनकडून काय घेतले बघा. ब्रिटनकडून काय घेतले? संसदीय शासन पद्धती, कायद्याचे राज्य, कायदे मंडळ प्रणाली, एकेरी नागरिक तत्व कोणाकडून घेतले? ब्रिटिशकडून घेतले. आदेश पारित करण्याचे विशेष अधिकार, संसदीय विशेष अधिकार आणि दुहेरी कायदे मंडळ हे आपण ब्रिटिशकडून घेतले. अमेरिकेकडून काय घेतले बघा. अमेरिकेकडून आपण मूलभूत हक्क घेतले, म्हणजे मूलभूत अधिकार, स्वतंत्र न्यायव्यवस्था, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची पदच्युती काढते ते आपण सुद्धा अमेरिकेकडून घेतले. आणि उपराष्ट्रपतीचे पद हे अमेरिकेकडून घेतले. त्यानंतर मित्रांनो, आयर्लंड बघा. आयर्लंडकडून आपण काय घेतले?
राजधोरणाची तत्त्वे म्हणजे मार्गदर्शन तत्त्वे घेतले. राज्यसभेत नामनिर्देशित करणे, राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत. तेच की राज्यसभेमध्ये जे नामनिर्देशित करतात ना, राष्ट्रपती नामनिर्देशित करतो 12 सदस्यांना, ती पण आपण आयर्लंडकडनं घेतले. तसं राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत आपण वाचला असेल तुम्ही, राष्ट्रपतीची निवडणूक कशी पद्धत आहे ती अप्रत्यक्ष आणि अप्रमाणिक एकल सक्रिय पद्धतीने, हे सगळे आपण आयर्लंडकडून घेतले. त्यानंतर कॅनडाचा भाग, कॅनडाकडनं काय काय घेतले आपण, प्रबळ केंद्रसत्ता असलेल्या संघराज्य, केंद्राकडे शासनाधिकार, केंद्रातर्फे राज्यपालाची निवडणूक, हे महत्त्वाचं आहे. कॅनडाकडून आपण केंद्रातर्फे राज्यपालाची नेमणूक होत्या, हे आपण कोणाकडे घेतले, कॅनडाकडून घेतले. तसेच आता ऑस्ट्रेलियाकडनं काय काय घेतले, समोरची सूची, व्यापार आणि वाणिज्य, व्यवहाराचे स्वतंत्र, संसदेच्या दोन्ही घराचे संयुक्त अधिवेशन, 108 कलम जे आहे ना, संसदेच्या दोन्ही घराचे संयुक्त बैठक, हे आपण आता प्रश्नात बघितलं आहे की संसदेत दोन्ही सभागृहाचे संयुक्त बैठक कोणाकडून घेतले. तर आता ह्याचा आन्सर आहे ना ऑस्ट्रेलिया ना त्याचं. ऑस्ट्रेलियाकडून आपण हे घेतले, संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक, 108 कलम आहे त्याचं. तसं जर्मनीकडनं काय घेतलं आहे, आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकाराचे निलंबन होणे, हे आपण जर्मनीकडनं घेतले. त्यानंतर बघा रशियाकडून काय काय घेतले, रशियाकडून मूलभूत कर्तव्ये, सरनाम्यातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचे आदर्श. फ्रान्सकडून काय काय घेतले बघा, फ्रान्सकडून सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, हे घेतले आपण फ्रान्सकडून. दक्षिण अमेरिकेकडून काय काय घेतले, दक्षिण आफ्रिकेकडून आपण काय काय घेतले, घटनादुरुस्ती पद्धत आणि राज्यसभेची सदस्यांची निवडणूक. आणि जपानकडून काय घेतले, कायद्याने स्थापित प्रक्रिया. ही पूर्णपणे आपण बाहेरून घेतलेल्या, म्हणजे एकूण 60 देशाकडून हे आपण सगळे घेतले. म्हणजे घटना जे बनवल्या ना, राज्यघटना जे बनवल्या, ही 60 देशाकडून आपण अभ्यास करून, पूर्णपणे 60 देशाचा अभ्यास करून यांनी घटना निर्मिती केल्या. तर आता अमेरिकाकडून, ऑस्ट्रेलियाकडून, जर्मनीकडून, फ्रान्सकडून वेगवेगळे घेतले. आता या क्वेश्चनमध्ये काय होता की संयुक्त बैठक ही तत्त्वच्या राज्यघटना स्वीकारल्या तर ऑस्ट्रेलियाकडून स्वीकारल्या. तर पुढील प्रश्न बघू, भारतीय संविधानाच्या मसूद समितीचे अध्यक्ष कोण होते. तर ऑप्शन बघा, पंडित जवाहरलाल नेहरू, सचिंद्रनाथ सिन्हा, राजेंद्र प्रसाद, डॉक्टर भीमराव आंबेडकर. तर मित्रांनो याचा आन्सर आहे ऑप्शन 4. भारतीय संविधान समितीच्या मसूद समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 29 ऑगस्ट 1947 रोजी मसूद समितीची स्थापना झाली आणि यामध्ये 1 अध्यक्ष आणि 7 सदस्य होते. अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. यांच्याकडे घटना समिती घटनाची सगळी जी घटना होती ना, आपली राज्यघटना जी होती, ती मसूद तयार करण्याची जबाबदारी यांच्याकडे देण्यात आली होती. पुढील प्रश्न बघा, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असं कोण म्हटले होते. तर मित्रांनो याचा आन्सर तुम्हाला यायलाच पाहिजे, कारण पंडित जवाहरलाल नेहरू, मानवेंद्र रॉय, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मित्रांनो भारतीय राज्यघटना संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असं महात्मा गांधींनी म्हटलं होतं. भारतीय संविधान सभेमध्ये महात्मा गांधी आणि मोहम्मद आपले जिन्ना हे दोघे नव्हते, निवडणुकीत नव्हते, कुठल्या समितीत नव्हते, काय नव्हते. कारण महात्मा गांधींची इच्छा होती की जी संविधान तयार होणार आहे ते भारतीय जनतेच्या इच्छेनुसार हवं, असं महात्मा गांधींची इच्छा होती, असं ते म्हटले होते. 17 प्रश्न बघा, संविधान सभेच्या कायदेविषयक सल्लागार कोण होते. तर मित्रांनो ऑप्शन बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू आणि BN राव. तर मित्रांनो संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार म्हणून होते BN राव. ऑप्शन नंबर 4 हे संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार होते. प्रश्न 18 बघा, खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे. तर मित्रांनो भारतीय राज्यघटनेचे एक वैशिष्ट्य आहे, त्याचं ऑप्शन बघा खाली, भारत धार्मिक राज्य आहे, भारत हा धर्मनिरपेक्ष राज्य आहे, भारत हा भांडवलशाही राज्य आहे, भारत हा सर्वपक्षवादी राज्य आहे. तर मित्रांनो ह्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. भारत हा धर्मनिरपेक्ष राज्य आहे. म्हणजे काय मित्रांनो, तर भारत हा आपल्या धर्माला प्रमोट करतो, म्हणजे प्रत्येक धर्माला प्रमोट करतो. तसेच असं कुठल्या धर्माला उच्च समजत नाही तो, की सगळ्या धर्माला समान मानतो. सर्व धर्मनिरपेक्ष राज्य आपला हा, कुठल्या धर्माला असं म्हणजे जास्त उंच किंवा खाली या धर्माला मानत नाही, तर सर्व धर्माला समान मानून तो मानतो. म्हणून भारत हा आपला धर्मनिरपेक्ष आहे. तर आपल्या सरनामामध्ये 42वी घटनादुरुस्ती 1946 झाली, त्यावेळी धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि एकात्मता ही 3 गोष्टी गाठण्यात आल्या. त्या धर्मनिरपेक्ष अगोदर नव्हतं, सरनाम्यामध्ये घटनादुरुस्ती करून ही धर्मनिरपेक्ष आपण गाठलेलं आहे.
घटनादुरुस्ती करून हे 3 शब्द गाठले, समाज, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. 42 घटनादुरुस्ती 1946ला गाठली होती. तर पुढील प्रश्न बघू. संघीय शासन व्यवस्थेमध्ये टिंब पुढे सांगितले त्याने. सत्तेचे केंद्रीकरण असते, सत्तेचे विकेंद्रीकरण केलेलं असते. यामध्ये केवळ एक सरकार असते, यामध्ये केवळ प्रांतीय सरकार असतात. तर मित्रांनो याचा ऑप्शनचा क्वेश्चनचा आन्सर बघा. सत्तेचे विकेंद्रीकरण असते, ऑप्शन 2 आन्सर आहे याचं. तर मित्रांनो काय आहे सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणजे काय? तर मित्रांनो सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजे केंद्रामध्ये सत्ता वेगळी असत्या, राज्यामध्ये सत्ता वेगळी आणि ग्रामीण भागात सत्ता वेगळी. ग्रामीण म्हणजे पंचायत समिती, राज्यामध्ये आज सरकार, म्हणजे पूर्णपणे विकास होण्यासाठी, खेड्यागावाचा विकास होण्यासाठी, पूर्णपणे विकास होण्यासाठी संघीय शासन व्यवस्थेमध्ये म्हणजेच काय सत्तेचे विकेंद्रीकरण केलं जाते. प्रश्न 20वा बघा. खाली दिलेल्या भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आणि त्यासमोर दिलेली सुरुवात तपासून योग्य पर्याय निवडा. आता तुम्हाला मगा सांगितल्याप्रमाणे तुमच्या मागाचा फोटो परत येतात बघा आणि बरोबर आहे का बघा तुम्ही. पहिलं काय म्हणते, कॅबिनेट व्यवस्था कोणाकडून घेतले? फ्रान्सकडून घेतले. मूलभूत हक्क सोव्हिएत रशियाकडून, चुकीचं आहे. उर्वरित अधिकार ऑस्ट्रेलिया, चुकीचं आहे. मार्जिन तत्व, चुकीचं आहे. तर तुम्हाला कॅबिनेट व्यवस्था ही आपण पूर्णपणे संसदीय शासन व्यवस्था ब्रिटिशकडून घेतली आहे, बरोबर. किती कॅबिनेट सगळ्या अधिकारी मंत्री सगळं आपण हे संसदीय शासन व्यवस्था पूर्ण आपण ब्रिटिशकडून घेतले. मग पहिलं चुकलं. मूलभूत हक्क आपण अमेरिकाकडून घेतले. उर्वरित अधिकार आपण कॅनडाकडून घेतले आणि तत्वे कोणाकडून घेतल्यात तर आयर्लंडकडून घेतल्यात. तरी पूर्ण सगळे चूक आहेत वरची. प्रश्न 21 बघा. खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्य होत्या? तर मित्रांनो तुम्हाला अनेक फोटो दाखवतो. तर त्यामध्ये जेव्हा आपली घटना समिती निर्मित झाली, जेव्हा निवडणुका पार पडल्या, त्यावेळी 15 महिला संविधान सभेमध्ये 15 महिला होत्या. त्या महिलांचं नाव सांगतो मी कुठल्या बघा. स्वातंत्र्यानंतर भारताच्या संविधान सभेला 299 सदस्यांमध्ये एकूण 299 सदस्य होते ना, त्यामुळे एकूण 15 महिला समावेश होतात. त्या कुठल्या बघा. दुर्गाबाई देशमुख, बेगम रसूल, रेणुका रे, राजकुमारी अमृता कौर, हसबेन मेहता, पूर्णिमा बॅनर्जी, लीला रॉय, दक्षयानी वेलायुद्धन, सरोजिनी नायडू, विजयलक्ष्मी पंडित, कमला चौधरी, मालती चौधरी, सुचेता कुलपानी, अम्मू स्वामीनाथन आणि एनी मास्केरेन ही एकूण 15 महिला होत्या. तर या मित्रांनो ऑप्शनमध्ये कुठं आहे का बघा बरं. त्या मी वाचून दाखवलो, ही जी सगळे 15 दाखवलो वाचून, ह्यातली कुठल्या नव्हत्या बरं सांगा बरं यातल्या. तरी जो ऑप्शन आहे उत्तर शुभलक्ष्मी या नव्हत्या. विजयलक्ष्मी पंडित होत्या, सुचेता कुलपानी होत्या, सरोजिनी नायडू होत्या. तर अ, क आणि ड ह्या सदस्य होत्या. तर मित्रांनो आपल्या भारताचे पहिल्या राज्यपाल कोण होत्या बरं? सरोजिनी नायडू होत्या आणि त्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या राज्यपाल होत्या. त्यानंतर भारताच्या पहिल्या मुख्यमंत्री कोण होत्या? तर ते उत्तर प्रदेश राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कुलपानी होत्या. हे लक्षात ठेवा मित्रांनो, हा प्रश्न पडलेला. प्रश्न 22 बघा. भारतीय संघराज्य व्यवस्था स्वीकारण्याचा मागचा उद्देश खालील कोणता होता? सत्ता विभाजन, पक्षविरहित लोकशाही, न्यायालयीन स्वतंत्र, लोकशाही विकेंद्रीकरण. तर आता मी सांगितले लोकशाही विकेंद्रीकरणासाठी ही संघराज्य व्यवस्था स्वीकारण्याचा उद्देश होता. प्रश्न 23 बघा. भारतातील राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारले आहेत? आपण मगाशी त्या फोटोमध्ये इमेजमध्ये बघितलं आहे. कॅनडाकडून घेतलेलं आहे. काय घेतलेलं आहे की केंद्रातर्फे राज्यपालांची नेमणूक केंद्र निवडते, म्हणजे राष्ट्रपती निवडतो राज्यपालला. पुढचा प्रश्न बघा 24वा. संविधान सभेच्या उद्घाटन सत्रामध्ये अध्यक्षांनी कोणत्या देशाच्या सदिच्छा संदेशचे वाचन केले होते? तर खाली बघा ऑप्शन आहेत. पहिले संयुक्त राज्य अमेरिका, USSR, चीन प्रजासत्ताक, ऑस्ट्रेलियन सरकार. तर मित्रांनो याचा आन्सर आहे अ, ब आणि कुठलं केलं तर प्रश्न किती बघा. 24चा आन्सर सांगतो तुम्हाला, एक मिनटं. 24चा आन्सर दुसरं अ, क आणि ड. अ, क आणि ड म्हणजे संयुक्त राज्य अमेरिका, चीन प्रजासत्ताक, ऑस्ट्रेलियन सरकार हे अध्यक्षांनी वाचन केलं होतं सचिनचे. पुढील प्रश्न बघा 25वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या स्रोताबाबतच्या खालील विधानाचा विचार करा. म्हणजे हा आपण जी राज्यघटना स्वीकारल्या कुठल्याकडे देशाकडे मोस्ट IMP तुम्ही ते पाठच केलं पाहिजे. आता मी मागायचं तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन आले त्याच्याबद्दलची, बरोबर. संसदीय लोकशाही ही कोणाकडनं घेतल्या? ब्रिटिश घटनाकडनं, बरोबर आहे. संघराज्य अमेरिकाकडनं घेतल्या. मार्गदर्शन तत्वे आयर्लंडकडून घेतल्या.
सामाजिक सूची ऑस्ट्रेलियाकडून घेतलं हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं. तर मित्रांनो जो ऑप्शन आहे सर्व बरोबर आहेत. आता पुढं काय जोडायला म्हणले संघ अधिकार समिती, वित्त व स्टाफ समिती, अल्पसंख्याक उपसमिती, मूलभूत अधिकार उपसमिती. तुम्हाला मागाशी एक पोर्टमधलं वाचून दाखवलेच बरोबर. त्या परत तुम्हाला सांगणार नाही ती परत बघा देऊ फोटो कुठला आहे स्क्रीनशॉट मारून घ्या आणि किंवा तुमच्याकडे असेलच ते पाठच करा, कारण समितीचे अध्यक्ष कुठलेही महत्त्वाचं आहे मित्रांनो. आता तुम्हाला सांगतो मी एक टिक लक्षात बघा. अल्पसंख्याक समिती ख कोण आहे इथं ख मुखर्जी S.G. मुखर्जी. अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष कोण होते S.D. मुखर्जी. आणि नुसता अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते सांग बरं. अल्पसंख्याक नुसता उपसमिती आपला अल्पसंख्याक समिती नुसता उपसमिती ही मुखर्जी अध्यक्ष आहेत. खरं अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल होते. त्यानंतर मित्रांनो 26चा आन्सर तिसरा आहे. काय म्हणलं बघा. संघ अधिकार समिती कोण होते राजेंद्र प्रसाद. वित्त आणि स्टाफ समिती कोण होते तर नाही जवाहरलाल नेहरू होते संघ अधिकार समिती. तिसरा आन्सर आहे याचं. संघ अधिकार समिती जवाहरलाल नेहरू. त्यानंतर वित्त व स्टाफ समिती तिसरं राजेंद्र प्रसाद आणि अल्पसंख्याक समिती मुखर्जी. JB कुलकर्णी मूलभूत अधिकार समिती. ही नुसता मूलभूत अधिकार समिती आणि अल्पसंख्याक समिती वल्लभभाई पटेल होते. नंतर मग अल्पसंख्याक उपसमिती अध्यक्ष ख मुखर्जी आणि मूलभूत अधिकार उपसमिती JB कुलकर्णी आणि संघ अधिकार समिती जवाहरलाल नेहरू. वित्त आणि स्टाफ समिती राजेंद्र प्रसाद. पुढला प्रश्न बघू. राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिकता एकता राखण्यासाठी खालील तत्वाचा स्वीकार केला आहे. एकेरी न्यायव्यवस्था, मूलभूत नागरी व फौजदारी कायद्याबाबत समानता, समान अखिल भारतीय सेवा. तर 27चा आन्सर आहे मित्रांनो वरील सर्व. प्रश्न पुढील बघा. कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषद विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले होते. ऑप्शन बघा मित्रांनो. शीख, ख्रिश्चन, अनुसूचित जाती, जमाती. तर मित्रांनो जेव्हा आपली निवडणूक पार पडली ना कधी घटना समिती स्थापन केली आपल्या ह्याच्याप्रमाणे कशाप्रमाणे 1946च्या कॅबिनेट मिशनप्रमाणे त्यावेळी 389 सदस्यापैकी जेव्हा निवडणूक पार पडली त्या निवडणुकामध्ये 10 लाख लोकसंख्यामध्ये एक प्रतिनिधी निवडण्याचा होता. प्रमाणशील पद्धतीनुसार ते चालते ना निवडणूक. प्रमाणशील प्रतिमानुसार 10 लाख लोकसंख्यामध्ये एक प्रतिनिधी एकल संकलित पद्धतीने. पण त्यावेळी मग काय केलं होतं की अल्पसंख्याकांना सुद्धा एक प्रतिनिधी दिलं होतं. फक्त त्यामध्ये 3 गट पाडले होते नुसतं. एक मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण. ह्या तिन्हीच कास्टमधल्या लोकांना घटना समितीवर येण्यास हे दिली होती. मुस्लिम, शीख, सर्वसाधारण. मग यात मुस्लिम कुठं दिसते का तुम्हाला, शीख कुठं दिसते का बघा, सर्वसाधारण कुठं दिसते का. मग शीख दिसते, शीख क्लिक करा. म्हणजे ऑप्शनचा आन्सर आहे शीख. पुढचं बघा. जोडाजोडा म्हणले हे सुद्धा मागाचा आता कुठल्या राज्याकडून कुठल्या देशाकडून काय घेतलं बघा. कायद्याचे राज्य कोणाकडून घेतले बघा, घटना दुरुस्ती प्रक्रिया कोणाकडून घेतली, समोर सूची कोणाकडून घेतली बघा. तर मित्रांनो मला कुठलं माहिती आहे बघा. घटना दुरुस्ती आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतल्या बरोबर आणि समोर सूची कोणाकडून घेतल्या ऑस्ट्रेलियाकडून आणि कायद्याचे राज्य म्हणजे संसदीय राज्य इंग्लंडकडून घेतल्या सपला म्हणजे ब्रिटिशकडून घेतल्या. आता पुढील तिसरा प्रश्न बघा. संविधान सभेच्या समितीच्या बाबतीत खालीलपैकी कोणती जुळत नाहीत. तर मित्रांनो मागाशी तुम्हाला सांगितलेलं होतं ते समितीच्या अध्यक्ष तुम्ही पाठच करा, कारण त्याच्यावर एक प्रश्न असतोच. घटनेची निर्मिती जे हा चॅप्टर मी घेतोय ना, घटनेची निर्मिती कसं झाली यामध्ये तुम्हाला मोस्ट IMP काय तुम्हाला ती समित्या सगळ्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत, उपसमित्या किती आहेत, परत महसूल समिती अध्यक्ष कोण होते, परत आपलं कुठल्या देशाकडून काय काय घेतलं हे सगळं तुम्हाला पाठच पाहिजे. घटनेची पहिली बैठक कधी पार पडली, अध्यक्ष कोण होते, किती कुठल्या मिशनने निर्माण झाली, 1946 कॅबिनेट मिशनप्रमाणे झाले ना. मग 319 सदस्य होते, त्यात ब्रिटिश प्रांतात किती गेल्या, संस्थानासाठी किती गेल्या, परत 11 प्रांतामध्ये किती सदस्य होते, उच्च आयुक्त प्रदेशमध्ये किती होते, ते कुठे कुठे होते, हे सगळं तुम्हाला पाठच पाहिजे मित्रांनो. कारण ह्या चॅप्टर हा महत्त्वाचा आहे. या चॅप्टर कमीत कमी 2 ते 3 मार्काला पडतात पूर्ण पेपरमध्ये. तर आणि जास्त इम्पॉर्टंटमध्ये एक समित्या आणि स्रोत कोणाकडनं घेतले ते हे तुम्ही पाठ करून ठेवा. तुम्हाला मी सांगितलं समितीचा फोटो तुम्हाला पण आहे आपल्या व्हिडिओमध्ये ह्या आणि स्रोत पण मी लिहून काढल्या सगळ्या स्रोत. त्या पाठच करा तोंडपाठ म्हणजे ती लई आवड नाही लगेच पाठ होतोय ते. तुम्हाला कुठलाही पेपर असू दे, MPC असू दे, PSI असू दे, कंबाईन ग्रुप C कुठला पेपर असू दे, पोलीस भरती असू दे, हा प्रश्न तुम्हाला येणारच. तर मित्रांनो आपण हा बघूया. सुकाण समितीचे अध्यक्ष कोण होते, राजेंद्र प्रसाद, हे बरोबर आहे. कामकाज समितीचे अध्यक्ष कोण होते, K मुंशी, हे पण बरोबर आहेत. मूलभूत हक्क उपसमिती कोण होते, JB कुलकर्णी, हे बरोबर आहेत. अल्पसंख्याक उपसमिती समिती कोण होते, तर तुम्हाला मला सांगितलेलं अल्पसंख्याक ख
कोण होते? मुखर्जी होते. इथं का लिहिलं त्यांनी? मौलाना अब्दुल कलाम आझाद लिहिलं, रॉंग आहे. पुढील प्रश्न बघा, 31वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे म्हणून पुढे केलेल्या खालील तरतुदीचा विचार करा. तर काय म्हणलंय? प्रबळ केंद्र आणि राज्यघटनेत अधिकार वाटणे, एकात्मक न्यायव्यवस्था, अखिल भारतीय प्रशासकीय सेवा, एकेरी नागरिकत्व. वरील विधाने बरोबर आहेत. तर मित्रांनो सर्व विधाने बरोबर आहेत की भारतीय राज्यघटनेच्या नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे म्हणून खालील सगळी जे आहेत ना, ते प्रबळ केंद्र आणि घटक राज्यांचा अधिकार, एकात्मक न्यायव्यवस्था, अखिल भारतीय प्रशासकीय सेवा, एकेरी नागरिकत्व, हे सगळे तरतुदी आहेत. तर पुढील प्रश्न बघा, जोड्याजवळ आहे पण आणि प्रश्न आला बघा तोच की कुठलं स्रोताचा प्रश्न आला बघा, कुठल्या देशाकडनं काय काय घेतलंय. आता मला हे वाचून तोंडपाठ झाले. आता मी बिनमहत्व सांगतो तुम्हाला सगळे. मूलभूत अधिकार कोणाकडे घेतले आपण सांगा तुम्ही, कोणाकडे घेतले मूलभूत अधिकार? इथं ऑप्शन उत्तर सांगत नाही तुम्हाला. मूलभूत अधिकार कोणाला घेतले? जर्मनीकडून घेतले, कॅनडाकडून घेतले, आयरिश म्हणजे काय आयर्लंडकडून घेतले का अमेरिकेकडून घेतले? तर इथं उत्तर आहे अमेरिकेकडून घेतले. हक्क आपण कोणाकडे घेतल्यात? हक्क अमेरिकेकडून. नीती निर्देशक तत्त्वे कोणाकडून घेतले? परत पुढे बघा, केंद्र सरकारला विरुद्ध अधिकार कोणाकडून घेतले? आणीबाणी कोणाकडून घेतल्या? जेव्हा तुम्हाला जे येते ना पहिला ते घ्या. तर मला काय काय येते पहिलं बघा, मूलभूत अधिकार कोणाकडून घेतले? अमेरिकाकडून घेतले. मग याचं उत्तर कुठं आहे का बघा, थांबा. ही 3 तर इथं सेम आहेत. आणि कुठलं हे शेवटचं एक मला बघा, आणीबाणी कोणाकडून घेतले? आणीबाणी कोणाकडून घेतले? आणि आपण जर्मनीकडनं घेतले, बरोबर. मग त्याचं कुठं आहे काय? नाही सरकारनं, थांबा 1 मिनटं. उर्वरित अधिकार मला येते बघा, केंद्र सरकारला उर्वरित अधिकारी आपण ह्याच्याकडनं घेतले. कोणाकडनं घेतले? आपल्या कॅनडाकडनं घेतले. याचं उत्तर आहे मित्रांनो 32वं उत्तर काय मित्रांनो माहिती आहे काय? ऑप्शन नंबर 3 आहे बघा. म्हणजे मूलभूत अधिकार काय अमेरिकाकडून घेतले, नीती निर्देशक तत्त्वे तिसरं आयरिशकडनं घेतले, म्हणजे महाराष्ट्रीयन तत्त्वे आहे ती, बरोबर. त्यानंतर कच काय केंद्र सरकारला उर्वरित अधिकारी कोणाकडून घेतले? कॅनडाकडून, मी सांगितलं तुम्हाला मागाशीच. आणि आणीबाणी कोणाकडून घेतले? जर्मनीकडून घेतले. ही मला 2 मत होती, ही जरा मला कन्फ्यूज कराल. ती नीती निर्देशक तत्त्वे ही बघा मार्गदर्शन तत्त्वे आहे ती, ह्याला नीती निर्देशक तत्त्वे म्हणतात त्याला. हे जरा कन्फ्यूज कराल तर असं गंडवून तुम्हाला शब्दामध्ये गंडवतात तुम्हाला, ते आपण गंडवून जायने परफेक्ट करून जायचं. कोणाकडून परत सांगतो बघा, मूलभूत अधिकार अमेरिकेकडून घेतले, मार्गदर्शन तत्त्वे कोणाकडून घेतले? आयर्लंडकडून, म्हणजे आयरिशकडून घेतले. आयर्लंडला आयरिश म्हणतात. केंद्र सरकारला उर्वरित तत्त्वे कोणाकडून? कॅनडाकडून घेतले. आणीबाणी जे आहेत ना आपल्या, किती आणीबाणी माहिती आहे तुम्हाला किती असतात? राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी 352, 356, 360 हे जर्मनीकडून घेतले. तर पुढचा प्रश्न बघू, भारतीय संघराज्याचे वर्णन आणि लेखक त्यांची जुळणी केली आहेत. ती जुळणी करा म्हणल्यात. काय काय म्हणले बघा, संघराज्य 2 वैशिष्ट्य असलेले एकात्मक राज्य, पूर्णपणे संघराज्य नाही, पूर्णपणे एकात्मक नाही, परंतु दोन्ही संयोग असलेला, प्रबळ केंद्रीकरण प्रवृत्ती असलेलं संघराज्य, आणि एकात्मक आणि अद्भुत प्रकारे संमिश्र राज्य. आणि इकडे काय काय नाव दिल्यात. तर याचा आन्सर आहे मित्रांनो 1. पुढील प्रश्न बघा, भारतीय संविधानाचे वैशिष्ट्ये आणि त्यांच्या काही स्रोत बदल आणि प्रतिस्रोत आला आहेत. एकेरी नागरिकत्व कोणाकडनं घेतले आपण बघा, हक्क कोणाकडनं घेतल्यात? आत्ताच बघितलं आपण अमेरिकेकडून हक्क घेतल्यात. स्वातंत्र्य, समता, बंधुता हे नवीन आलं बघा यात आता. स्वातंत्र्य, समता, बंधू कोणाकडनं घेतलेलं ते बघा. आणि उर्वरित अधिकार हे मागाचं आलं बघा. उर्वरित अधिकार आपण कॅनडाकडून घेतले, हक्क आपण घेतले अमेरिकाकडून घेतले. तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता फ्रान्सकडून घेतले, आणि एकेरी नागरिकत्व आपलं ब्रिटिशकडून घेतलं आहे. म्हणजे आन्सर काय असणार आहे? दुसरं. पुढचा प्रश्न बघा, 35वा प्रश्न, घटना समितीमध्ये ब्रिटिश भारतातील चीफ कमिशनर प्रांतातील आणि भारतीय संस्थानातील किती प्रतिनिधी होते? प्रश्न काय आले बघा, घटना समितीच्या ब्रिटिश भारतातील चीफ कमिशनर प्रांतातील आणि भारतीय संस्थातील किती प्रतिनिधी होते? तर मित्रांनो याचं तुम्हाला जर चांगला अभ्यास केला तर परफेक्ट आन्सर येणारच तुम्ही. तर या 35चं उत्तर काय मित्रांनो तुम्ही बघा, तुम्ही जरा हे वाचून बघा 35चं उत्तर काय तुम्हाला जमते का बघा. 35चं उत्तर आलं काय उत्तर? लगे आलं पाड तिथं पेपरला आपल्या वेळ नसतो तिथं. तर 35चं आन्सर आहे 2. तुम्हाला सांगतो का सगळं स्पष्टीकरण कसं. जेव्हा 1946ला कॅबिनेट मोशन झालं त्यावेळी काय झालं, 389 सदस्य रचना होती, बरोबर. 389 त्यापैकी ब्रिटिश प्रांतात 296 जागा गेल्या आणि 93 जागा इकडं संस्थानिकांना गेल्या. आणि त्या 296 जागापैकी 11 प्रांतात 292 जागा गेल्या, बरोबर. आणि 4 उच्च आयुक्ताकडे गेल्या. 4
चीफ कमिशनर प्रांतात गेल्या आणि राहिल्या 93 जागा. तर मित्रांनो ऑप्शन 2 आहे बघा, 292 जागा ब्रिटिश प्रांतात, 4 चीफ कमिशनर प्रांत आणि 93 संस्थानिकांसाठी. 93 तुम्हाला 93वरने ऑप्शन 1 आणि 2वरनं कळते बघा. 4 चीफ कमिशनरवर गेल्या होत्या आणि 292. आता 4 चीफ कमिशनर कुठल्या होत्या, तर ते 4 होत्या त्या दिल्ली, अजमेर, कुर्ग आणि बलुचिस्तान ह्या 4 चीफ कमिशनर प्रांत होत्या आणि 292 11 प्रांतामध्ये होत्या आणि 93 संस्थानासाठी होत्या. पुढील प्रश्न बघा 36वा. राजकुमारी अमृता कौर ह्या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून गेल्या होत्या? तर याचं उत्तर आहे केंद्रीय प्रांत, यावरनं मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या. तर पुढील प्रश्न बघा 37वा. कॅबिनेट मिशन योजनेतून संदर्भात जुळणी का? आत्ताच मी सांगितले बघा तुम्हाला हे 389, 292 कोटी गेले, 4 कोटी गेले, 93 कोटी गेले. तर बघा तुम्हाला जमते का? तर सांगतो तुम्हाला. निवडणुकीची एकूण सदस्यसंख्या किती होती? 389. संस्थानिक किती होत्या? संस्थानिक राज्याचे प्रतिनिधित्व 93 केल्या होत्या. उच्च आयुक्त किती होत्या? 4, बरोबर. आणि प्रांताचे प्रतिनिधी किती होत्या? 292. 11 प्रांतामध्ये 292. उच्च आयुक्त प्रांतामध्ये किती? 4 होत्या. तर पुढचा प्रश्न बघू. 38वा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्ट्यांना संविधानाची पायाभूत वैशिष्ट्ये म्हणून मान्यता दिली आहे. ते पुढे कोणत्या वैशिष्ट्याचा त्यात समावेश होतो? सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितले की संविधानाची पायाभूत वैशिष्ट्ये कुठली आहेत? समानतेचे तत्व, परत संघराज्य, न्यायालयीन पूर्णविलोकन अधिकार आणि धर्मनिरपेक्षता, तिने सगळं सांगितले. 38चं उत्तर काय मित्रांनो माहिती आहे का तुम्हाला? 38चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. क म्हणजे कुठलं समानतेचे तत्व, क संघराज्य, ई न्यायालयीन पूर्णविलोकन, धर्मनिरपेक्षता ही सगळी संविधानाची पायाभूत वैशिष्ट्ये सर्वोच्च न्यायालय म्हटलं होतं. प्रश्न पुढील बघू. 39चा प्रश्न. राज्यघटनेच्या मसुद्यावर वकिलाची नंदनवन अशी टीका केली जाते, त्याची कारणे कशी होती? तर 39चं बघा काय कारण होती जी वरीलपैकी कोणते असत्य असं म्हणले? तर मसुद्याची भाषा केवळ न्यायालयालाच परिचित आहे. तरतुदीमधील ध्यानार्थ केवळ अनुभवी घटनात्मक कायद्यांतर परंगत व्यक्तीलाच समजू शकतात. मसुदा लोकांना सत्यापासून दूर नेतो म्हणतात. 4. मसुदा समितीतील 7पैकी 3 सभासद हे त्या काळातील कायदेतज्ञ होते. तर याचा ऑप्शन आहे मित्रांनो 4 असत्य. पुढील प्रश्न बघा 40वा. खालील विधानांचा विचार करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, हे तर बरोबर आहे. तसंच श्री एच खांडेकर हे समितीचे सदस्य होते. तर तुम्ही खांडेकर कुठं ऐकलाय काय? पूर्ण ह्याच्यामध्ये मसुदा समिती 7 सदस्य होते, 7पैकी 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाकी 6 मगाशी मला वाचून दाखवलेत. त्यात खांडेकर कुठे झालं नव्हतं. तर बी हे चुकीचं आणि बरोबर आहे. पुढचं बघा. यादी आणि जोडण्या करायच्या. भारतीय संघराज्याचे वर्णन आणि ते विद्वान कोणाने सांगितलं आहे? एकात्मकतेकडे लक्ष असलेलं संघराज्य स्वरूप, अर्थ संघराज्य, कमालीचे संघराज्य आणि केंद्रीकरण झालेले संघराज्य. के.व्ही. राव, ॲपलंबी पॉल एच, अलेक्झांड्रो ड्रॉविच, प्राध्यापक D.N. बॅनर्जी. तर मित्रांनो याचा आन्सर आहे क्वेश्चन नंबर 41चा आन्सर काय माहिती आहे काय? पहिला आन्सर आहे बघायचा. म्हणजे काय माहिती आहे काय? एकात्मतेकडे कड असलेलं राज्य म्हणजे काय मित्रांनो? तर ते प्राध्यापक D.N. बॅनर्जीने म्हणलं होतं. अर्थसंघ राज्य कोण म्हणलं होतं? अलेक्झांड्रोविच यांनी म्हणलं होतं. कमालीचे संघराज्य कोण म्हणलं होतं? ॲपलेंबी पॉलराज. आणि केंद्रीकरण झालेलं संघराज्य कोण म्हणलं होतं? के.व्ही. राव यांनी म्हणलं होतं. पुढील प्रश्न बघा. प्रश्न 42. कोणत्या राजकीय पक्षाचे सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते? तर मित्रांनो तुम्हाला मी सांगितले मगाशी निवडणुका झाल्या. निवडणुकामध्ये किती निवडून आले सांगतो तुम्हाला आता. निवडणुकीमध्ये 389 झालं निवडणूक होत्या, बरोबर. 389च्या निवडणूक होत्या. त्यापैकी 93 संस्थानिकांच्या निवडणूक झाल्या नाही. राहिला किती? 389 पैकी 93 संस्थानिकांना दिल्या होत्या की त्या निवडणुका झाल्याच नाही. राहिला किती? 296. त्या 296 पैकी काँग्रेसला मिळाल्या 208, मुस्लिमांना मिळाल्या 73 आणि बाकीचे जे होते ना त्यांना इतरांना 15 जागा मिळाल्या. त्या 15मधले अपक्ष आले 8 आणि 7 आले बाकीचे पक्ष. म्हणजे कुठले पक्ष? कृषक प्रजा पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन, कम्युनिस्ट पक्ष, असे 7 पक्ष होते. त्यांना 1 जागा मिळाल्या आणि अपक्ष म्हणून निवडून आले ते 8 जागा मिळाल्या. असे मिळून 296 जागा निवडून आल्या तिथं.
तर पुढचा प्रश्न बघू. 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. बरोबर. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढील कोणत्या व्यक्तींना कामगार दिली होती. तुम्हाला पहिला प्रश्न झाला बघा, ते सगळं सांगितले मी. 9 डिसेंबरला पहिली बैठक पार पडली, तेव्हा तात्पुरते अध्यक्ष जेव्हा फ्रान्सच्या प्रथेनुसार सगळ्यात ज्येष्ठ म्हणून सचिन सिन्हा यांना करण्यात आलं होतं. त्यानंतर दुसरी बैठक पार पडली 13 डिसेंबर, तेव्हा मग राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष बनलं होतं. तर याचं आन्सर काय असणार आहे, याचं ऑप्शन नंबर 3 सचिन सिन्हा हे 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक पार पडली, त्या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवडून आले होते, म्हणून त्यांना केलं होतं. प्रश्न 44 बघा, खालील विधाने विचारात घ्या. भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 9 ते 23 डिसेंबरला नवी दिल्ली येथे पार पडली, हे बरोबर आहे. सरदार हुकुमसिंग, किटी शाह, महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते, हे बरोबर आहे. तसेच संविधान सभेच्या पहिल्या बैठकीत मुस्लिम लीगचे सदस्य हजर होते. तर मित्रांनो, जेव्हा संविधान सभा पार पडली तेव्हा मुस्लिम लीग 73 जागा होत्या ना, 73 जागा त्यांनी बहिष्कार टाकला होता, हजर झाले नव्हते. त्यांनी पूर्ण राष्ट्राची त्यांनी मागणी केली होती, पूर्ण मुस्लिम राष्ट्राची मागणी, त्यामुळे त्यांनी आपल्या संविधान सभेत त्यांनी हजर आले नव्हते. त्यामुळे ऑप्शन क चुकीचा आहे आणि अ आणि ब बरोबर आहेत. पुढील बघा 45वा, खालील विधानांचा विचार करा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे नियम समितीचे अध्यक्ष होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे नियम समितीचे अध्यक्ष होते. मौलाना अब्दुल कलाम आझाद हे समितीचे सदस्य होते. तर मित्रांनो, राजेंद्र प्रसाद हे नियम समितीचे अध्यक्ष होते, बरोबर आहे. खरं मौलाना आझाद कलाम हे समितीचे सदस्य नव्हते, चुकीचं आहे, म्हणून बरोबर कुठलं तर अबरोबर आहे नुसता. प्रश्न 46 बघा, सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्ट्यांना संविधानाची पायाभूत वैशिष्ट्ये म्हणून मान्यता दिली आहे. मगाशी प्रश्न झाला तरी परत रिपीट राज्यसभा मुख्य परीक्षा 2015ला पडला आहे. पुढील देखील कोणत्या वैशिष्ट्याचा त्या समावेश होतो. समानतेचा, संघराज्याचा, न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सार्वभौमत्व. ऑप्शन 1 सगळे बरोबर आहे. खालील मुद्द्याचा विचार करा. 47 प्रश्न बघा, संविधान सभेच्या सदस्यांनी 26 जानेवारी 1949 रोजी संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. दुसरा, मूळ भारतीय संविधानात 395 कलमे आणि 12 परिशिष्टे होते. तर मित्रांनो, याचा आन्सर आहे, त्याचा आन्सर त्यांनी दिलात, दोन्ही चूक म्हणून दिल्यात. तर मित्रांनो, ते कन्फ्यूज काय करते माहिती आहे काय, आपल्या एम लक्ष्मीकांतमध्ये मी काय म्हणलं आहे, जेव्हा संविधान स्वीकृत केले ना, कधी स्वीकृत केले, 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकृत केली. त्यावेळी पण त्यांनी सह्या केल्या होत्या, त्यावेळी पण त्यांनी सह्या केल्या होत्या. आणि नंतर जेव्हा अंमलात आणली, कधी 26 जानेवारी 1949ला, बरोबर, त्यावेळी अंमलात आणली. त्याच्या अगोदर कधी सत्र पार पडलं शेवटचं, तर 24 जानेवारीला सत्र पार पडलं. त्यावेळी त्याला 284 जणांनी सह्या केल्या होत्या त्याच्यावर. मग त्याच्यात चुकीचं काय म्हणलं याने, की असं त्यांनी गृहीत धरले की 26 जानेवारीला त्यांना अंमलात आणले, त्या दिवशी सह्या कोण केल्या नव्हत्या. कारण जेव्हा शेवट सत्र पार पडलं कधी 24 जानेवारीला, तेव्हा सह्या केल्या होत्या. आणि 1949 तेव्हा पण सह्या केल्या होत्या. म्हणून हे वरचं क्वेश्चन चुकीचं आहे. कारण 26 जानेवारीला कुठल्या सह्या झाल्या नव्हत्या. 24 जानेवारीला सत्र पार पडलं त्यावेळी सह्या झाल्या होत्या, 284 जणांनी सह्या झाल्या होत्या, बरोबर, 1949ला. त्यातनं मग 26 जानेवारी 1949 अंमलात आणली गेली. आणि खालचं काय, जेव्हा संविधान स्वीकृत झालं त्यावेळी 395 कलम, हे बरोबर आहे. खरं तर पुढं 12 परिशिष्टे चुकीचं आहे. तेव्हा 395 कलम, 22 भाग आणि 8 परिशिष्टे होते. आता किती झालं माहिती तुम्हाला, आता काहीतरी 465च्या वर आहेत कलम आणि 12 परिशिष्ट आहेत आणि 25 भाग आहेत, बरोबर. तरी आन्सर दोन्ही चूक आहे. 48 बघा, भारताच्या संघराज्यात्मक पद्धती बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. संघराज्यात्मक पद्धतीमध्ये कोणते विधान बरोबर नाही. राज्यघटनेत संघराज्य शब्दप्रयोग कुठेही केला नाही. ऑप्शन 2, संघराज्यातून कुठून बाहेर पडण्याचा अधिकार राज्यांना नाही. ऑप्शन 3, अखिल भारतीय सेवा संघराज्य तत्त्वाचा भंग करतात. ऑप्शन 4, राज्यपालाची नेमणूक पद्धत भारताच्या अमेरिकेकडून पद्धतीकडून स्वीकारले आहेत. तुम्हाला जे सुरुवात पाठ असेल तर आपला विषय, त्याने फक्त एवढंच म्हणलं की चुकीत कुठला आहे यातला. एका ऑप्शनवरून चुकीचं करते की राज्यपालाची नेमणूक पद्धती अमेरिकेकडून न घेता ही कॅनडाकडून घेतली आहे. आणि वरचं म्हणतो बघा, तुम्हाला सगळं सांगतो, राज्यघटनेत संघराज्य शब्द कुठेही उल्लेख केला नाही. राज्यघटनेत, पूर्ण राज्यघटनेमध्ये कुठेही उल्लेख केला नाही संघराज्य म्हणून. भारत हा राज्याचा संघ आहे असं म्हणले, खरं संघराज्य असा कुठंच उल्लेख केला नाही. दुसरं काय, संघराज्यातून कुठून बाहेर पडण्याचा अधिकार कुठल्याही राज्याला नाही. आज कुठल्याही राज्य उठेल मला भारतातून बाहेर पडायचा असं कुठलाही त्यांना अधिकार दिला नाही. बाहेर पडण्याचा अधिकार कुठलाच नाही. बाहेरची सांगोली करून घेण्याचा अधिकार आपल्याला, खरं आपला राज्य दुसरा फुटून बाहेर जाण्याचा अधिकार कुठल्या राज्याला नाही. पुढील प्रश्न बघा 49, संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. जेव्हा संविधान सभा पार पडली, जेव्हा 10 लाख लोकसंख्यामध्ये एक प्रतिनिधी निवडून आला, तेव्हा प्रत्यक्षपणे निवडणूक झाली,
त्यानंतर तो प्रतिनिधी वर संविधान निवडणूक झाली तेव्हा ती प्रौढ मताधिकार आधारित नव्हती. हे बरोबर आहे आपलं, कारण आपण तिथे मतदान केलं नव्हतं. संविधान सभा निर्माण झाली तेव्हा आपण म्हणजे प्रौढ मतदान झालं नव्हतं. फक्त आपण ज्यांना निवडून दिलं होतं त्याने ते पुढं त्यांना मतदान केलं होते. म्हणजे आपण कसं आता करतो राष्ट्रपती निवडणूक बघा, आता आपण खासदारांना निवडून देतो बरोबर. खासदार ते अप्रत्यक्ष पद्धतीने निवडणुकीप्रमाणे राष्ट्रपती निवडून देतात बरोबर. तसं ही संविधान सभा पार पडली होती की प्रौढ मताधिकार नव्हती. ही दुसरं ती प्रत्यक्ष निवडणी संस्था होती, चुकीचं आहे. ती अप्रत्यक्ष निवडणी संस्था होती की अप्रत्यक्ष. तुम्हाला प्रत्यक्ष म्हणजे काय? प्रत्यक्ष म्हणजे आपण जेव्हा निवडणूक कुठल्याला निवडून देतो ना, ती प्रत्यक्ष झाली. म्हणजे जिथं निवडणूक असतात, निवडणूक आयोगाने निवडणूक घेतात, हे आपण वोटिंग करताना त्याला म्हणायचं प्रत्यक्ष. आणि अप्रत्यक्ष म्हणजे काय? आपण ज्यांना निवडून दिलं आहे ते त्यांनी निवडून देतात पुढं, मग ती झाली अप्रत्यक्ष. मग ही संविधान सभा अप्रत्यक्ष होती. ब्रिटिश भारतात 292 जागा देण्यात आल्या होत्या, हे चुकीचं आहे. ब्रिटिश भारतात 296 जागा देण्यात आल्या होत्या, त्यापैकी 200 ब्रिटिश प्रांतात होत्या. 200 ब्रिटिश प्रांतात होत्या. आणि आपण मागाशी बघितलेच ना की 389 पैकी 296 जागा, परत 296तल्या 204 जागा उच्च प्रांताकडे गेल्या होत्या बरोबर. हेच मागायचं आपण तुम्हाला बघितलेच मागायचं तुम्हाला. आणि 11 प्रांतासाठी 292 जागा होत्या आणि ब्रिटिश प्रांतात 296 जागा होत्या बरोबर. हिने काय म्हणलं, ब्रिटिश भारतात 292 होत्या असं नाही, तर ब्रिटिश प्रांतात 292 जागा होत्या. आणि ती विविध समितीद्वारे कार्य करत होती, हे बरोबर आहे आपल्याला. ती विविध समितीद्वारे एकूण समित्या भरपूर होत्या, आपण समित्या पण बघितल्या आहेत बरोबर. मग ती संविधान सभा ही लागू कुठलं होतं आहे, तर ती प्रौढ मताधिकार आधारित नव्हती. आणि ती विविध समितीद्वारे कार्य करत होती. प्रश्न 50 बघा शेवटचा. भारतात खालीलपैकी कोणत्या तरतुदी या संघराज्य पद्धतीच्या विरुद्ध आहेत बरोबर. त्याच्या विरुद्ध कुठल्या आहेत बघा. राज्य अविनाशी नाहीत, आणीबाणी तरतुदी, अखिल भारतीय सेवा, राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठ, राष्ट्रपतीद्वारे राज्याच्या विधेयकावर नकाराधिकार. तर मित्रांनो 50चा ऑप्शन आहे 3 अ ब क ई म्हणजे तेवढा नाही आहात. राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठ ह्या संघराज्य पद्धतीचा विरोध करत नाही. तर मित्रांनो हे आपण आज बघितलो 1 ते 50 घटनेची निर्मिती कशी झाली, तर पूर्णपणे हा चॅप्टर प्रश्न बघितला आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार आहोत मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असाच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.